आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। स्वानंदी, तू मेस मध्ये का नाही आली? आम्ही वाट बघत होतो जेवणासाठी तुझी। हे ब्लाउज फिटिंग करायचं होतं म्हणून इकडेच आणलं होतं जेवायला। अंबिका मॅडमचा फोन आहे। बघ अगं, उचलून काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं असेल। मे बी तुझ्या केस मध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट झाली असेल। स्पीकरवर ठेव फोन। हां। हाँ मॅडम, बोला ना। अभिनंदन स्वानंदी, तू तर सरपोतदारांची सून म्हणून आतापासूनच वर्तमानपत्रात झळकू लागलीस। क्या बात आहे। म्हणजे मॅडम, मला नाही कळलं तुम्ही काय बोलताय। तू आणि तुझे सासरे खासदार सरपोतदार, हेडलाईन आहे तुमच्याबद्दल। थांब, मी वाचून दाखवते। खासदार सरपोतदार म्हणजे बोले तैसा चाले या म्हणीचं जिवंत उदाहरण आहे। नेहमीच पुरोगामी विचारधारेचे समर्थक असलेल्या खासदार सरपोतदार यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाचं लग्न एका कुमारिका मातेशी लावायचा निर्णय घेऊन आपल्या विचारांना कृतीत आणलंय। त्यासाठी समाजाच्या सगळ्या स्तरातून त्यांचं कौतुक होतंय, म्हणून तुझं अभिनंदन। थँक्यू मॅडम। थँक्यू? सिरियसली स्वानंदी, हा लग्नाचा निर्णय तू का घेतलास? मला कळत नाहीये। मला हे कळत नाहीये की या लग्नासाठी तुझं अभिनंदन करायचं की या मूर्खपणासाठी। हा निर्णय घेण्याच्या आधी मला एक फोन करायचा असतं। तू हे काय करून बसलीयस? अंबिका मॅडम, अहो तुम्ही समजताय तसं नाहीये। म्हणजे काय स्वानंदी? तुझ्या बाबतीत जो प्रसंग घडला ती पार्टी कोणाची होती? त्या पार्टीमध्ये तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते का घडलं? स्वानंदी, त्या पार्टीमध्ये सिक्युरिटी नव्हती याचाच अर्थ हा आहे की सरपोतदार कुटुंबीय या घटनेला जबाबदार आहेत। तुला कळतंय का? तुझा गुन्हेगार अजून सापडलेला नाहीये, त्यामुळे त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी हजर असणारा प्रत्येक पुरुष हा माझ्या दृष्टीने संशयित आहे। आणि तू याच कुटुंबात लग्न करून जातेस। मला असं वाटतंय की जोपर्यंत हा गुन्हेगार सापडत नाहीये तोपर्यंत तू हे लग्न करू नकोस। हे बघा अंबिका मॅडम, तुम्ही एक पोलीस ऑफिसर म्हणून, माझे हितचिंतक म्हणून जे काही बी सांगताय ना ते पटतंय मला, आणि मला त्याचा रिस्पेक्टही आहे।